अन्यायापासून सोडून घ्यावे आणि चांगल्या कामामध्ये आवेशी असे आपले खाजगीचे लोक आपणासाठी शुद्ध करावे. या गोष्टी सांग आणि बोध कर व पूर्ण अधिकाराने दोषपदरी घाल. कोणी तुला तुच्छ मानू नये. आमेन. Titus 2nd chapter 11 to 15. For the grace of God has appeared, bringing salvation for all people, training us to renounce ungodliness and worldly passion, and to live self-controlled, upright, and godly lives in the present age, waiting for our blessed hope, the appearing of the glory of our great God and Savior Jesus Christ, who gave himself for us to redeem us from all lawlessness and to purify for himself a people for his own possession, who are zealous for good work. Declare these things, exhort and rebuke with all authority. Let no one disregard you. Amen. Amen. Thank you. आपण सर्व प्रभू येशू ख्रिस्तामध्ये मी सर्वांना सलाम करतो. जे आपण निवडलेले आहोत, जे संतगण आहोत, त्या सर्वांना. All the saints and all the elect, I greet you. मी प्रभूचे आभार मानतो की मंडळीने पुन्हा एकदा मला ही संधी दिली आपल्या समोर येऊन बोलण्याची. And I thank the church for giving this opportunity. Yes. आपण प्रार्थना करूया. Let's pray. हे आमच्या जिवंत प्रेमळ स्वर्गीय पित्या, आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो, तुझे उपकार स्मरण करतो. Our loving and living God, we praise you. आम्ही कृतज्ञ अंतकरणाने आणि नम्रतेने तुझ्या चरणापुढे येतो. With hearts full of gratitude, we come before you. होय बाप्पा, तू चांगला आहेस आणि त्याचा अनुभव तू आम्हाला प्रत्येक क्षणाला देतोस, म्हणून आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. Lord, you are good and you have given us the experience of your goodness. आज पुन्हा एकदा या आठवड्याच्या पहिल्या दिवशी तू आम्हाला सर्वांना एकत्र केलंस, त्यासाठी आम्ही तुझे आभार मानतो. Thank you for gathering on this day. जे सार्वकालिक जीवनाची वचनं तू आम्हाला दिलीस, त्यासाठी आम्ही तुझे आभार मानतो. Thank you for the word of everlasting life. ते सत्य आहेत आणि त्या सत्याच्या द्वारे आमचं तू शुद्धीकरण करावंस असं कृपेने तू. Lord, your word is the truth and Lord, sanctify us by your truth. आणि आराधनेमध्ये वचनातून आम्ही शिकत असताना, पुढे जात असताना तू आमच्या प्रत्येकाच्या अंतःकरणाशी तू बोल. Lord, please speak to us. पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन तू आम्हाला प्रत्येकाला दे. Guide us by the Spirit. ही सर्व विनंती आमचा तारणारा प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात मागतो. आमेन. In Jesus' name, amen. प्रभूचे मी आभार मानतो आणि पुन्हा एकदा या संधीबद्दल मी आभार मानतो. Thank you for the fellowship. आणि नक्कीच मला दडपण आहे आज, कारण माझे दोन शिक्षक माझ्यासमोर आहेत, एक ब्रदर मंगेश आणि ब्रदर अर्पण, आणि त्यांच्या पुढे मला बोलायचं आहे. Little bit in tension. Yes. Because I have two teachers of mine. Yes. We also teach one another. Yes. आपण पुढे जाऊया. थँक्यू. परमेश्वराजवळ मी सहाय्य मागतो त्यासाठी. Yes. Let's go ahead. आणि आपण जे तिताला पत्र पाहत आहोत, पौलाचं जे पत्र आहे, दुसऱ्या अध्यायाच्या 11 वचनापर्यंत आपण आलेलो आहोत. We have come till verse 11 of chapter 2. आणि जर आपण मागं गेलो, अभिवादन जर बघितलं पौलाचं, तर तिथे आपल्याला देवाची जी तारणाची सार्वकालिक योजना आपण पाहतो. If we see the salutation, we learn God's plan of redemption. आणि त्याच्यामध्ये आपण पाहतो की देवाची योजना जे निवडलेले आहेत, तर त्यांचं जे तारण आहे ते सुवार्तेद्वारे व्हावं, या गोष्टी आपण पाहतो. And in that passage we learn that God desired that his elect to be saved. आणि पवित्रीकरण नंतर पाहतो आपण त्याच्यामध्ये, त्या अभिवादनामध्ये. In the same passage we learn about the sanctification. आणि देवाचे जे निवडलेले आहेत,
तर देवाची जी योजना आहे त्या देवाच्या वचनामध्ये ते वाढले जावत किंवा राखले जावत त्याच्याबद्दल ते आहे. God also has planned that His people to grow in Him. आणि नंतर आपण गौरवीकरण देखील पाहतो त्या अभिवचनामध्ये. We also learn about the glorification. आणि जे देवाच्या योजनेनुसार जे निवडलेले आहेत त्यांना त्या गौरवामध्ये तो घेऊन जावं या संदर्भात आहे. And all the elect He is taking into glory. आणि पौलाची जी सुवार्तेची पद्धत कशा रीतीची होती आपल्याला माहिती आहे सर्वांना. We know which kinds or what methods Apostle Paul used. आणि तो देवाचा नियुक्त प्रतिनिधी म्हणून देवाची सुवार्त तो घोषित करत असे. He was proclaiming the gospel as the representative of Christ. आणि वचनाचं जे सत्य आहे ते तो शिकवत असे. And he was teaching the truths of the word. आणि नुसतं तो शिकवत नसाय, सत्य सांगत नव्हता तर ते कशी लागू करायचे ते देखील तो सांगत होता. Not only he was teaching, but he was also teaching how to apply that in our lives. आणि त्याचं अंतिम ध्येय हे होतं की ऐकणाऱ्यांनी ख्रिस्तावर विश्वास ठेवून त्यांचं परिवर्तन व्हावं हे देखील होतं. And the ultimate goal of his preaching was that the hearer should be saved. आणि नंतर तिताला पत्रामध्ये आपण हे पण पाहतो की देवभिरू नेते स्थापित करणे किंवा एस्टॅब्लिश करणं त्यांना. We also learn he is teaching in this letter to appoint the godly leaders in the church. आणि नंतर आपण पुढे जाऊन पाहतो की खोट्या शिक्षकांचा सामना कसा करायचा. He also teaches how to confront the false teachers. आणि नंतर पुढे जाऊन आपण पाहतो की सुदृढ मंडळी ख्रिस्ती जीवनशैली विश्वासणाऱ्यांनी ते कशा रीतीने त्यांनी जगावं या गोष्टी पाहतो. And he teaches how the healthy church should live. आणि नंतर पुढे मग आता पौल येतो आणि मग तो सांगतो की देवाच्या मुक्तीच्या योजनेचे ते 3 वास्तव तो सांगतो किंवा 3 रियालिटी. And now in this passage he is talking about the 3 aspects of God's grace. आणि हे या पत्राचं हृदय आहे. हा जो पोर्शन आहे किंवा हा जो भाग आहे या पत्राचं हृदय आहे. And this particular portion is the heart of this epistle. वडिलांना पाचारण करून त्यांच्याद्वारे सुभक्तीपर जीवन कसं जगावं ह्याची आज्ञा तो करायला सांगतो. Here he is talking that elders should teach the others or the congregation to live the godly आणि lives. अशा रीतीने देवाची जी सार्वभौम मुक्तीची जी योजना आहे तिचा उद्देश पूर्ण करणारी साक्ष त्याच्याद्वारे प्राप्त होईल या सर्व गोष्टी. And by this we learn the redemptive testimony of the Lord. आणि जर आपण बघितलं पहिल्या अध्यायाच्या 10व्या वचनामध्ये तिथे आपण बघतो की कारण अनावर व्यर्थ बोलणारे आणि फसवणारे असे पुष्कळ लोक आहेत आपण पाहतो. In chapter 1 verse 10 is speaking about for there are many who are insubordinate and talkers and deceivers. आणि क्रेत या मंडळीत मधील ह्या सर्व गोष्टी होत्या. And we learn that this was on the island of Crete. आणि 16व्या वचनात आपण पाहतो की आपण देवाला ओळखतो असे ते बोलून दाखवतात परंतु कृतीने त्याला नाकारतात. They say by their mouth that they are his but they reject him by their life. आणि या सर्व गोष्टी आपण त्याच्यामध्ये पाहतो. All these things we learn there. आणि नंतर तो सांगतो की तू तर शिक्षणाला जे शोभेल ते बोल. But he teaches that whatever is according to the sound doctrine you speak only all those things. नुसतं तो सुशिक्षण बोलायला नाही सांगत तर त्याला शोभेल असं तुझं आचरण देखील असायला पाहिजे हे तो त्याला सांगतो. And he says that do not only teach the sound doctrine but live according to that. आणि या पहिल्या 10 वचनानंतर तो आता सांगतो की कारण. And now he is giving the reason. आणि हे कनेक्टेड वर्ड आहे. And this is the connecting word. आणि तिथे असं म्हटलं की कारण in English it is for. आणि जे पंडिता रमाबाईचं जे भाषांतर आहे त्याच्यामध्ये जे शब्द आहेत किंवा वचन आहे ते एकत्र केलेले नाहीत तर ते वेगवेगळे आहेत जसे इंग्लिश बायबल मध्ये आहे ते. And Pandita Ramabai's Marathi Bible is according to or the structure of it is according to the English Bible. आणि त्याच्यामध्ये असं म्हटलंय पहिलं वचन कारण सर्व माणसांकरता देवाची तारण देणारी कृपा प्रकट झाली आहे. And in that it is said that the grace of God has appeared bringing salvation for all people. आणि सर्व माणसांकरता म्हणजे कोणासाठी. Salvation for all people. What does that mean? मग सर्व जगातील सर्वांसाठी तारण आहे का. Is salvation for each person or every person in the world? आणि आपल्याला माहिती की योहान 3:16 देवाने जगावर प्रीती केली. We know John chapter 3 verse 16. आणि नक्कीच तारण हे जगातील सर्व लोकांसाठी आहे परंतु
salvation is for all people. परंतु जगातील वेगवेगळ्या जे भाषा बोलणारे आहेत, वेगवेगळे जे वर्ण किंवा पंथ, लिंग, जात या सर्व जगातील जे निवडलेले आहेत त्यांच्यासाठी तारण आहे. All people means people from different background, people from different families, नक्कीच जगातील वेगवेगळ्या कानाकोपऱ्यातून ते आहेत and they are from different parts of the world. आणि आपल्याला माहिती की देव विश्वसनीय आहे, करार पाळणारा तो परमेश्वर आहे. We know God is covenant keeping and He is faithful. आणि अब्राहमाला त्यांनी जे वचन दिलं, तुझ्याद्वारे जगातील सर्व कुळे आशीर्वादित होतील. He gave promise to Abraham that through you the families of the earth will be blessed. आणि येशू ख्रिस्ताने जे विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाला सामावून घेण्यासाठी जे पुरेसं बलिदान दिलं ते आपण पाहतो. We also learn about the atoning death of Jesus Christ that saves all people. आणि या पुस्तकाच्या सुरुवातीला 1:1 मध्ये आपण पाहतो की पौल पत्राच्या सुरुवातीलाच अगदी स्पष्ट रीतीने निवडलेल्यांना विश्वासाने तारण प्राप्त होते पाहतो. He in chapter 1 is talking about the salvation of the elect. आणि तो असं म्हणतो की कारण सर्व माणसांकरता देवाची तारण देणारी कृपा. He says bringing salvation for all people. आणि देवाची कृपा काय आहे आपल्याला माहिती आहे, तो गुणविशेष आहे देवाचा. We know that grace is one of the attributes of God. परंतु तो नुसता गुणविशेष नाहीये देवाचा. This is not just the attribute of God. परंतु ख्रिस्त स्वतः ती कृपा आहे आपल्यासाठी. And we learn according to this passage that Jesus Christ is the one who is grace for us. आणि जसं देव प्रीती आहे, देव प्रकाश आहे, तसं देव स्वतः कृपा आहे. God is light and God is love. In that way, He is grace even. आणि देवाची जी पतित आपण जे मानव होतो त्यांच्या मानव जातीसाठी परम कृपा किंवा देणगी आपल्याला प्राप्त झालेली आपण पाहतो. God has graciously dealt with us and He has given us the gift. आणि देवाचं तारण जे आहे ते पाप्यांना त्याच्या तारणामध्ये कृपा देण्याचा देवाचा उद्देश आहे हे आपण पाहतो. And we know that according to His plan, He wants to give salvation to the sinners. आणि त्याच्या जर पुढचं अध्यायामध्ये आपण बघितलं की वचन 3 अध्याय आणि 4 आणि 5 मध्ये आपल्याला त्याच्याबद्दल बघायला मिळतं. In chapter 3 verse 4 and 5 we learn about that. आणि ती कृपा आपल्याला प्रगट झालेली आपण पाहतो. We learn that the grace is appeared. आणि ते येशू ख्रिस्ताचं जे व्यक्ती आणि जे कार्य आहे त्याच्यामध्ये आपण ती गोष्ट झालेली पाहतो. And we see the grace in the person and the works of Jesus Christ. आणि आपल्याला माहिती की तो कोण आहे आणि त्याने आमच्यासाठी काय केलं. We know who He is and what He has done for आणि us. त्याचं कार्य आपल्याला माहिती की त्यांनी या भूतलावर येऊन आपल्यासाठी काय केलं. We know His work, what He has done in His life on the earth. आणि आपलं जे तारणदायी सामर्थ्य आहे आपल्या तारलेल्या लोकांसाठी प्रदर्शित करावे ही देवाची कृपादायी योजना आहे. And the redemption of the people is God's saving plan for us. आणि येशूने काय केलं तर देवाचा जो तारणदायी हेतू होता त्या सावलीतून तो पूर्ण प्रकाशात तो आपल्यासाठी घेऊन आला. And Jesus Christ fulfilled the redemptive plan of God. आणि याच्याद्वारे आपल्याला काय बघायला मिळतं. What do we see? आपल्याला त्या पापापासून पापाच्या दंडापासून आपली जी सुटका झाली ते आपण पाहतो. We see here that Jesus redeemed us from the penalty of the sin. आणि आज आपण जे 3 काळ कृपेचे 3 काळ पाहणार आहोत. We are going to see the 3 tenses of the grace. आणि जे टायटल आहे तर तारणदायी कृपेचे 3 काळ आपण म्हणू शकतो त्याला. We can give the title the 3 tenses of the grace. आणि आपण त्या ख्रिस्ताचा जो मृत्यू आपल्यासाठी जे तारणाचं कार्य केलं आणि आता जो कृपेचा काळ त्याच्यामध्ये आपण राहत आहोत. In the past Jesus paid the penalty and now we are living in the grace. आणि ख्रिस्ताने आपल्यासाठी ती दंडापासून सुटका आपली भूतकाळामध्ये केलेली आहे. In the past he has ransomed and redeemed us. आणि हे जे कृपेचे जे 3 काळ आहेत तर त्याच्यातला हा पहिला मुद्दा आहे की पापाच्या दंडापासून आपली त्यांनी सुटका केलेली आहे. As we are learning about the 3 tenses of grace, the first one is that in the past he has ransomed us. आणि ती तारणदायी जी कृपा आपल्यासाठी प्रगट झाली तर ते ख्रिस्ताचं कार्य आपण ते पाहू शकतो आणि आपल्याला सर्वांना त्याचं स्मरण आहे किंवा ते करणं गरजेचं आहे. In his work of redemption we see the grace that Jesus shown us. आणि ख्रिस्ताचं जे देहधारण आहे ते सर्व आपल्या उपासनेची ती मध्यवर्ती कल्पना आहे आपल्या प्रत्येकाला माहिती आहे. The
heart of the worship is incarnation of Jesus Christ. आणि अशा रीतीने आपण पाहतो की सर्व माणसांकरता देवाची तारण देणारी कृपा प्रकट झाली आहे. And in that way, we learn that the grace of God has appeared, bringing salvation आणि for all people. दुसरं वचन आहे की ती आपल्याला असे शिकवते की आपण अभक्तीला व जगातील हवास नाकारून या आत्ताच्या काळात सुभक्तीने व न्यायाने व सुभक्तीने वागावे. सुबुद्धीने Verse 12, training us to renounce ungodliness and worldly passions, to live self-controlled, upright, and godly lives in the present age. आणि या ठिकाणी आपण बघतो की जो दुसरा मुद्दा आहे की देव पापाच्या सामर्थ्यापासून आपली सुटका करत आहे. The second thing we learn that He is redeeming us from the power of the sin. भूतकाळात त्यांनी आपण जे विश्वासणारे जे निवडलेले आहेत त्यांनी त्या पापाच्या दंडापासून आपली मुक्तता सुटका केलेली आहे. In the past, He has delivered us from the penalty of sin. परंतु तो या वचनामधून जर आपण पाहिलं तर आपल्याला बघायला मिळतं की तो आपल्याला पापाच्या सामर्थ्यापासून सुटका देत आहे. And now He is delivering us from the power of sin. आणि पापाच्या वेदनापासून किंवा दंडापासून मुक्ती होणं जितकं महत्वाचं आहे, delivering or redemption from the condemnation or the judgment is important. तेवढंच महत्वाचं पापाच्या सामर्थ्यापासून सुटका होणं देखील महत्वाचं आहे. Deliverance from the power of sin is also that much important. आणि पौल आपल्याला हे इथं सांगत आहे. And he is teaching that one here. आणि येशू ख्रिस्तामध्ये आपल्या जीवनातील जे पापाचं सामर्थ्य किंवा सत्ता आहे ती त्या तारणदायी कृपेमुळे मोडली जाते. And because of the salvific grace, the power of the sin over us is broken or destroyed. आणि आपल्याला त्या पवित्रतेची इच्छा धरणारा किंवा त्या पवित्रीकरणामध्ये चालवणारा नवा स्वभाव दिला जातो. God has given us the new nature which desires the holiness. कारण आपल्याला माहिती आहे की तारण जे आहे ते परिवर्तनशील आहे. आपल्याला आपला नवीन जन्म होतो. God has given us the new birth and sanctification is progressive. आणि त्या नवीन जन्माच्या द्वारे आपल्या पापाची शक्ती जी आहे ती मोडली जाते आपण पाहतो. And because of the new birth, the power of the sin is destroyed or broken. आणि आपल्या प्रत्येकाचं पवित्रीकरण व्हावं ही देवाची इच्छा आहे. This is the will of God, our आणि sanctification. पवित्रीकरण जी आहे ती एक कंटिन्युअस प्रोसेस आहे किंवा सतत चालणारी क्रिया आहे. Sanctification is ongoing process. आणि विश्वासणाऱ्यांना पापापासून वेगळे करून त्या नीतिमत्वाकडे ती घेऊन जाते. विश्वासणाऱ्यांना पापापासून वेगळे करून ती त्या नीतिमत्वाकडे आपल्याला घेऊन जाते. This grace separates us from ungodliness and takes us towards the holiness. आणि हेच ते कृपेचं शिक्षण आपण जे विश्वासणारे आहोत त्या प्रत्येकासाठी आहे. And this is the training of the grace that is Paul teaching here. आणि म्हणून पौल आपल्याला इथं सांगतो की कृपेचं ह्या शिक्षणाच्या द्वारे तुम्ही सर्व प्रकारचा अधर्म किंवा ऐहिक वासनांना नाकारावयास तो सांगतो आपल्याला. And Apostle Paul is teaching that this grace teaching us to renounce the ungodliness and worldly passions. आणि ही पवित्रीकरणाबद्दल जेसी रायल जे देवाचे सेवक होऊन गेले ते असं म्हणतात. J.C. Ryle says, पवित्रीकरण हे देवाच्या निवडीचं एकमेव निश्चित असं चिन्ह आहे. sanctification is one of the signs of the elect. आणि म्हणून पवित्रीकरणामध्ये परमेश्वर आपल्याला राखतो, परमेश्वर आपल्या चालवतो आपल्याला. In sanctification, Lord leads and guides us and He keeps us. आणि जे तारणाचा जो सिद्धांत आहे 9 कड्या आहेत त्याच्यामध्ये. We know the different steps of the salvation. आणि जस्ट मी ते तुमच्या पुढे सांगू इच्छितो. I would like to tell about that. परमेश्वर निवडतो प्रत्येकाला. God elects. ज्याच्या कोणावर त्याला दया करायची त्यांना तो निवडतो. According to His mercy, He elects. आणि त्यांनाच तो बोलवतो, त्यांना तो पाचारण करतो. He calls them. आणि त्यांचा नवीन जन्म होतो. He gives them new birth. आणि त्यांचं परिवर्तन त्यांना जो विश्वास आणि जे पश्चाताप तो देणगी म्हणून देतो त्याच्याद्वारे त्यांचं परिवर्तन होतं. He also gives He converts our heart and gives us faith and repentance. आणि तो त्यांना नीतिमान ठरवतो. He declares them righteous. आणि नीतिमान ठरवल्यामुळं आता तो म्हणतो की तुम्ही आता माझ्या कुटुंबाचे भाग होण्यास भाग झालेला आहात, तर तुम्ही आता
त्यांना तो दत्तक पण देतो. Those who are justified, they are also adopted. आणि मग त्या दत्तकपणानंतर तो आपल्याला त्या पवित्रीकरणामध्ये घेऊन जातो. And all adopted, he sanctifies. आणि पवित्रीकरणामध्ये देखील तो संतांना राखतो. In sanctification, he preserves the saints. आणि आपण स्वतःच्या हिमतीवर किंवा कृत्यांच्या आपल्या कुठल्याही कृतीच्या द्वारे आपण स्वतःहून ते करू शकत नाही. It's not by the power, but our own power. आणि सर्वात शेवटचं जे गौरव आहे त्या गौरवापर्यंत आपल्याला घेऊन जातो. And he leads us till the glorification. आणि हा तारणाचा सिद्धांत आहे. त्या तारणाची सोनेरी साखळी आपण म्हणू शकतो. We can call this the golden chain of redemption. आणि पौल आपल्याला या सर्व गोष्टी वारंवार वेगवेगळ्या ठिकाणी तो सर्व गोष्टींची आठवण करून देतो. And all these points he teaches us in the different portions of the Bible. आणि म्हणून ज्यावेळेस आपण पवित्रीकरणामध्ये जातो त्यावेळेस ख्रिस्ती विश्वासणारे जे आहेत ते सवयीने किंवा सातत्याने पाप करीत नाहीत, जे ते आधी करत असत. According to the doctrine of sanctification, we learn that we believers, we do not entangle us in a habitual sin as we were doing before our conversion. आणि म्हणून तो म्हणतो की आता ही कृपा तुम्हाला शिकवत आहे की जगातल्या अभक्तीला आणि जगातल्या हवास किंवा ऐहिक वासनांना तुम्ही नाकारा. And the grace trains us to renounce ungodliness and worldly आणि passions. अभक्ती म्हणजे देवाबद्दल असणारा आदर किंवा समर्पणाचा अभाव आपण म्हणू शकतो. Ungodly means ungodly life means lack of dedication and honor to God. आणि जगिक वासना काय आहेत? What is worldly passions? आपण एक वचन काढूया, गलती 5:19 ते 21. Galatians chapter 5 and 19 onwards. कोणीतरी कृपा करून वाचा. देहाची कर्मे तर उघड आहेत, तीही आहेत चारकर्म, अशुद्धपण, कामातुरपणा, मूर्तिपूजा, चेटके, बैर, भांडणे, मत्सर, राग, तंटे, फुटाफूट, तट, ठेवा, खून, दारूबाजी, विलास यांसारख्या गोष्टी. याविषयी जसे मी पूर्वी सांगितले होते तसे तुम्हास आणखी अगोदर सांगून ठेवतो की जे अशी कर्मे करतात ते देवाच्या राज्याचे वतन पावणार नाही. थँक्यू. या सर्व जगिक वासना आहेत, ऐहिक वासना आहेत. All these are worldly passions. आणि बऱ्याच वेळा या सर्व गोष्टी आपण करत नसलो तरी ती करण्याची आपली इच्छा असते. Sometimes we do not entangle directly in these sins, but there is a desire in our heart. आणि म्हणून पौल या सांगतो की तारणदायी कृपा किंवा जी कृपा आपल्याला प्रकट झालेली आहे ती ह्या सर्व गोष्टी आपल्याला शिकवते. The grace that is appeared trains us. तुम्ही ह्या गोष्टी करू नका तर आणि दुसऱ्या काय करा ते पण तो सांगतो. And the grace teaches us not to do these particular things, but the grace also teaches that do particular things. आणि मग तो सांगतो की सुबुद्धीने किंवा मर्यादेने, नीतीने व सुभक्तीने तुम्ही तो आपल्याला वागायला सांगतो. And he says that live self-control, upright and godly life in the present age. आणि इथे काही ठिकाणी सुबुद्धी वापरलेला शब्द आहे आणि काही ठिकाणी मर्यादशील वापरलेला शब्द आहे. In some places it is self-control, and in some places it is sober-minded. आणि जर आपण वरच्याच भागामध्ये जर पाहिलं आपण वेगवेगळे जे वृद्ध पुरुष, वृद्ध स्त्रिया, तरुण पुरुष, तरुण स्त्रिया सर्वांसाठी त्यांनी मर्यादशील हा शब्द इथं वापरलेला आहे. In the above passage where he is dealing different categories of the people, he is using sober-minded. आणि सर्व गोष्टींवर नियंत्रण असलेला, A person who has self-control. चांगल्या वाईट गोष्टींवर समजून घेऊन त्याप्रमाणे त्याच्यावर नियंत्रण असलेला. Person who understands good and evil and has control over those things. आणि त्याच्या संदर्भात हा शब्द इथं वापरला आहे. And in that context the word is used here. आणि नंतर नीतीने वागणे तो म्हणतो. And he talks about upright living. आणि जे तारलेले आहेत आणि न तारलेले या सर्व दोन्ही गोष्टींबरोबरचं जे आपलं नवीन नातं आहे ते कशा रीतीने असणं गरजेचं आहे त्याच्याबद्दल हे आहे. And this is about our relationship, how we deal with believers and unbelievers. आणि सुभक्तीने वागणं ह्याच्याबद्दल तो बोलतो. It talks about the godliness. आणि स्वर्गीय पित्याशी आपलं जे बदललेलं नातं आहे की जी सहभागिता आहे, जवळीकता, त्याच्याबद्दल ते आहे. Right? Talks about the intimacy that we have with our Father. आणि म्हणून सुवार्तेचं जे परिवर्तनशील जे सामर्थ्य आहे, The godliness has the power. सुवार्तेचं जे परिवर्तनशील सामर्थ्य ते विश्वासणाऱ्यांच्या जीवनामध्ये
या सर्व गोष्टी घडून आणतात किंवा जे आत्म्याचे फळं आहेत त्याच्याद्वारे आपण ते निपजवू शकतो. The gospel is the power even for our sanctification. आणि पौल आपल्याला याची आठवण करून देत आहे की ती कृपा आपल्याला असे शिकवते की आपण या सर्व गोष्टी कराव्यात. And the grace trains us that we need to do these particular things. आणि अशा हे केल्याने काय होईल तर पापाच्या सामर्थ्यापासून आपली सुटका होईल. And in that way we will be delivered from the power of sin. पहिला आपण पाहिलं की पापाच्या दंडापासून आपली मुक्तता किंवा सुटका झालेली आहे. We have seen that we are delivered or redeemed from the penalty of the sin. आणि नंतर ते 12व्या वचनामध्ये तो सांगतो की पापाच्या सामर्थ्यापासून तुमची सुटका कशी होऊ शकते. And in verse 12 he is talking how should the believer be delivered from the power of sin. आणि नंतर 13व्या वचनामध्ये आपण येऊया. कोणीतरी वाचा कृपा करून. Verse 13. धन्य आशेची म्हणजे येशू ख्रिस्त आपला थोर देव आणि तारणारा याचे गौरव प्रकट होण्याची वाट पाहावी आपण. याच्याबद्दल ते आहे. Waiting for a blessed hope, the appearing of the glory of great God and Savior Jesus Christ. आणि आपल्याला माहिती की धन्य आशा कशाबद्दल आपण म्हणू शकतो. एक सामान्य संदर्भ आपल्या प्रत्येकाला माहिती आहे. धन्य आशा कशाबद्दल आपण काय येण्याची वाट पाहतो आपण. What is this blessed hope? आपल्याला माहिती आहे ख्रिस्ताचं दुसरं आगमन And this is about the second coming आणि संतांचे पुनरुत्थान and the resurrection of the saints. आणि ख्रिस्ताच्या गौरवासह संतांचे जे राज्य करणं आहे त्याच्याबद्दल ते आहे. And we are going to reign with Jesus Christ. आणि या अभिवचनामध्ये एक अद्भुत सत्याचा देखील समावेश आहे. And in this also we learn about the wonderful truth. आणि एक दिवस आपलं जे तारण आहे ते पूर्ण होईल. And on that day our redemption will be completed. आपण गौरवले जाऊ. We will be glorified. आणि आपण त्या आपल्या प्रभूसारखं पूर्णपणे शुद्ध आणि नीतिमान होऊ. We will be like Jesus Christ. आणि holy and righteous. आणि हे तिसरा मुद्दा आहे की पापाच्या अस्तित्वापासून आपली सुटका होईल. And on that day we will be delivered